स्टुडंट्स, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये आपण आतापर्यंत कंट्रोल हा जो पार्ट होता की ज्याच्यामध्ये आपण इव्हॉल्युशन ऑफ नर्वस सिस्टीम आणि हायली कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नर्वस सिस्टीमचं ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहे, ज्याला ह्युमन बिईंग असं म्हटलं जातं, याच्यामध्ये येणाऱ्या सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि त्याच्यानंतर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, ह्या तिन्ही नर्वस सिस्टीम आपल्या स्टडी करून झालेले आहेत. म्हणजेच कंट्रोल हा पार्ट इथं संपलेला आहे. त्यानंतर ॲक्च्युली या कंट्रोल पार्टमध्ये सेन्स ऑर्गन येतात किंवा ज्याला म्हटलं जातं रिसेप्टर ऑर्गन्स. पण कोविड-19मुळे हा सिलेबस कमी केलेला आहे. पण आपण जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण हा सिलेबस कंप्लीट करूया, कारण आपल्याला आज आणखी न्यूज नाही आहे किंवा माहिती नाही आहे की नीटच्या सिलेबसमध्ये हा सिलेबस कमी केलेला आहे. त्यामुळं जसं आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण सेन्स ऑर्गन्स हा जो टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये आयचं स्ट्रक्चर आणि इयरचं स्ट्रक्चर आपण कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर या नर्वस सिस्टीमचे डिसऑर्डर्स हा एक महत्त्वाचा पार्ट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की नर्वस सिस्टीमचं हे एक ॲप्लिकेशन आहे की सिस्टीम समजल्यानंतर आपल्याला त्याचे डिसऑर्डर समजणं हे तितकेच महत्त्वाचे आहेत. आता नर्वस सिस्टीमच्या बाबतीमध्ये डिसऑर्डर्स हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण आपल्या सिलेबससाठी आपल्याला 2 डिसऑर्डर स्टडी करायचे आहेत की ज्याच्यामध्ये आहे ज्याला म्हटलं जातं पार्किन्सन्स डिसीज आणि दुसरा आहे अल्झायमर डिसीज. तर पहा, पार्किन्सन्स हा जो डिसीज आहे की जो डोपामाइन प्रोड्युसिंग जे काही न्यूरॉन्स असतात किंवा नर्व सेल्स असतात ह्या डिजनरेट होतात. त्यामुळे आपल्या ज्या काही ज्याला काही व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो वॉकिंग, रनिंग, ह्या ज्या प्रोसेस आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की मस्क्युलर ॲक्टिव्हिटी हा जो पार्ट आहे तो इयर बाय इयर या डिसीजमध्ये काय होत असतो, स्लो होत जातो. म्हणजेच एक प्रकारे आपल्या बॉडीची जी मुवमेंट आहे ती कमी कमी एजनुसार होत जाते. हे कशामुळे होत असतं, तर डोपामाइन सिक्रेट करणाऱ्या सेल्स ह्या डिजनरेट होत असतात. आणि नर्वस सिस्टीमच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, एकदा जन्माला आल्यानंतर जी सेल प्रेझेंट असते ती सेल काय होत असते, म्हणजे परत या सेलमध्ये सेल डिव्हिजन ही प्रोसेस नसते. त्यामुळे जेवढं काउंटिंग आपलं जन्म झाल्यानंतर जेवढं काउंटिंग असणार आहे तेवढंच काय राहणार आहे, मृत्यूपर्यंत राहणार आहे. मग याच्यामध्ये जर काय प्रॉब्लेम आला तर ही संख्या हळूहळू कमी होत जाते. मग ज्या डोपामाइन सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत ह्या जर कमी जर झाल्या किंवा डिजनरेट जर झाल्या, म्हणजेच त्यांचं फंक्शन जर कमी झालं किंवा त्या इनॅक्टिव्ह जर झाल्या, तर आपल्याला अशा पद्धतीचे डिसीज होतात की ज्याच्यामध्ये आपली मुवमेंट जी आहे हळूहळू एजनुसार काय होत जाते, कमी होत जाते. की एक प्रकारचा ज्याला आपण म्हणतो की स्टिफनेस हा पार्ट येतो की जिथं मस्क्युलर ॲक्टिव्हिटी की जिथं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ही जी प्रोसेस होत असते ही कमी होते आणि एक वेळ अशी येते की तिथं काय होतं, थांबते. हा झाला डिसीज की ज्याला म्हटलं जातं पार्किन्सन्स डिसीज. त्याच्यानंतरचा दुसरा डिसीज आहे की ज्याला म्हटलं जातं अल्झायमर डिसीज असं म्हटलं जातं. जनरली जो अल्झायमर डिसीज आहे की ज्याला म्हटलं जातं डेमेन्सिया असं म्हटलं जातं. डेमेन्सिया याचा अर्थ असं होतो की एक प्रकारचं वेड लागणं. म्हणजे ज्या काही नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत बॉडीच्या की जे काही नॉर्मल फंक्शनिंग आहे यापासून त्या व्यक्ती काय असतात, लांब असतात. आणखी ज्यांच्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम झालेला असतो की या वेड लागण्याच्या प्रोसेसमध्ये हा एक नर्वस सिस्टीमचा डिसऑर्डर्स आहे. पण ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला पटकन त्याचे सिम्पटम्स दिसत नाहीत. लॉंग ड्युरेटिव्ह ही प्रोसेस आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीच्या नॉर्मल फंक्शनिंग हे कमी झालेलं दिसून येतं. याच्यामध्ये स्पेसिफिक सिम्पटम्स सांगता येत नाही, पण की ज्याच्यामध्ये मेमरी लॉस आहे किंवा ज्याला आपण म्हणतो सोशल बिहेवियरच्या बाबतीमध्ये सुद्धा जर प्रॉब्लेम होत असेल किंवा आपली थिंकिंग जी पॉवर आहे ती कमी होत असेल किंवा डिसिजन जे काही प्रॉब्लेम आहेत की जिथं आपण पटकन डिसिजन घेतलं पाहिजे की याच्यामध्ये सुद्धा हळूहळू काय व्हायला लागतं, याच्यामध्ये वेळ जाणारी ही प्रोसेस होते. आणि त्याच्यानंतर लास्टला मग त्यांना काय म्हटलं जातं, अल्झायमर डिसीज असं म्हटलं जातं. जनरली एक लक्षात ठेवायचं आहे की नर्वस सिस्टीमच्या बाबतीमध्ये जो डिसीज होत असतो तो असं म्हणजे आज नर्वस सिस्टीम डॅमेज झालेली आहे आणि उद्या आपल्याला हा डिसीज दिसतो असं नाही. तर ही एक लॉंग ड्युरेटिव्ह प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये न्यूरॉनची संख्या किंवा न्यूरॉनचं जे फंक्शन आहे हे डिजनरेट होण्यासाठी तितकाच वेळ लागतो. पण याच्यामध्ये जर आपण जर सिम्पटम्स जर पटकन लक्षात आले तर याच्यावरती आपण ट्रीटमेंटही घेऊ शकतो आणि अल्झायमर नावाच्या डिसीज आपण थोड्याफार प्रमाणामध्ये क्युअर सुद्धा करू शकतो. पण इथं जे काही फॅमिली सपोर्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण या अल्झायमर डिसीजेसमुळं एखाद्या फॅमिलीचं जे फंक्शन्स आहे म्हणजे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत
यांनाही तितकाच त्याचा त्रास होत असतो. त्यामुळं ज्या व्यक्तीला अल्झायमर हा डिसीज झालेला आहे त्यांच्यासाठी फॅमिली प्रोटेक्शन हा पार्ट काय आहे, महत्त्वाचा आहे. इथं आपला कंट्रोल हा जो पार्ट आहे तो संपलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक चालू करतोय, म्हणजेच याच टॉपिकमधला सेकंड पार्ट, ज्याला म्हटलं जातं कोऑर्डिनेशन असं म्हटलं जातं. म्हणजे जशी आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहेत, टाइप्स ऑफ नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहेत, तशीच आपल्या बॉडीमध्ये दुसरी एक सिस्टीम प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं कोऑर्डिनेशन सिस्टीम, किंवा यालाच म्हटलं जातं एंडोक्राइन सिस्टीम. म्हणजे बॉडी आणि त्याच्यानंतर बॉडीमधल्या सेल, ऑर्गन आणि टिश्यू यांच्यामधलं जे काही कम्युनिकेशन आहे विथ द हेल्प ऑफ, ज्याला म्हटलं जातं केमिकल सिग्नल्स किंवा केमिकल मेसेंजर्स यांच्या थ्रू होत असतं. मग आपल्याला माहिती आहे हे जे केमिकल आहे या केमिकलचं नाव आहे हार्मोन, आणि हार्मोन सिक्रेशन करणाऱ्या ज्या काही सेल्स आहेत किंवा जे स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं एंडोक्राइन ग्लँड्स असं म्हटलं जातं, ज्या डक्टलेस ग्लँड आहेत. त्यामुळं जी सेल हार्मोन सिक्रेशन करणार आहे हे हार्मोन सिक्रेशन डायरेक्टली हे ब्लडमध्ये येणार आहे आणि ब्लडमधून ते टार्गेट ऑर्गनकडे जाणार आहे. त्यामुळं जे काही केमिकल सिग्नलिंगचा जो काही प्रकार आहे की ज्याच्यामुळं काय होणार आहे, बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन होणार आहे. म्हणजे एक ऑर्गन दुसऱ्या ऑर्गन बरोबर काय असणार आहे, अटॅचमेंट असणार आहे, किंवा एक सिस्टीम दुसऱ्या सिस्टीम बरोबर काम करत राहणार आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये नंबर ऑफ सिस्टीम्स आहेत. ह्या प्रत्येक सिस्टीमला कंट्रोल करणं म्हणजेच त्याला आपण रेग्युलेशन असं म्हणूया, की ज्याला स्टिम्युलेट करणं आणि इनहिबिट करणं, ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या केमिकल कोऑर्डिनेशनच्या अंडर येत असतात. तर सुरुवातीला आपण केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये येणारे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते पॉईंट पाहूया. तसं कोऑर्डिनेशन हा फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. जेव्हा आपल्याला कोऑर्डिनेशन हा पॉईंट समजतो, किंवा ह्या कोऑर्डिनेशनमध्ये जे काही एंडोक्राइन सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये, की ज्याच्यामध्ये ज्या काही एंडोक्राइन ग्लँड आहेत त्या नंबर ऑफ हार्मोन सिक्रेट करणार आहेत, आणि प्रत्येक हार्मोन आपल्याला पाहायचा इथं, आणि या हार्मोनमुळे टार्गेट ऑर्गन हा स्टिम्युलेट होत असतो किंवा इनहिबिट होत असतो. आणि त्यामुळेच आपल्या बॉडीमधल्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये, की ज्याच्यामध्ये मेन फंक्शन आहे की आपल्या बॉडीची ग्रोथ होते आणि डेव्हलपमेंट होते, हे कोऑर्डिनेशनमुळे. कारण या केमिकल मेसेंजरमध्ये कोण आहे, हार्मोन आहे. आता जनरली हे जे हार्मोन सिक्रेट करणार आहे की ज्यांना म्हटलं जातं डक्टलेस ग्लँड असं म्हटलं जातं, हा पार्ट म्हणजेच मला इथे सांगायचं आहे की हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा. फिजिओलॉजीच्या जवळजवळ आपण हा फिजिओलॉजीचा लास्ट टॉपिक पाहतोय. जे काही नीटचं युनिट आहे, 5वं युनिट आहे फिजिओलॉजीचं, या फिजिओलॉजीमधलं हे शेवटचा पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन पाहतोय. आणि इतर फिजिओलॉजीचे जे टॉपिक आपण शिकलेले आहेत, की मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की प्रत्येक टॉपिकशी आपल्याला लिंक लावता आली पाहिजे. आणि ही लिंक आपल्याला कधी लावता येणार आहे, जेव्हा आपल्याला कोऑर्डिनेशन हा जो कन्सेप्ट आहे तो समजणार आहे. त्यामुळं हा जो टॉपिक आहे हा टॉपिक संपल्यानंतर आपण अभ्यास करू असं होत नाही. हा टॉपिक चालू झाल्यानंतर प्रत्येक ग्लँड समजून घेणं आणि त्या ग्लँडचं सिक्रेशन समजून घेणं हा टॉपिक फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर तुमच्या डेली लाईफमध्ये किंवा इथून पुढं तुम्ही बायो हा विषय जरी नाही घेतला, वेगळ्या फील्डमध्ये गेलात तरी सुद्धा तुम्हाला हे कोऑर्डिनेशन फायद्याचं होणार आहे. कारण पुढे जाऊन तुम्हाला तुमची हेल्थ मेंटेन करायची आहे, त्याच्यासाठी हा टॉपिक हा महत्त्वाचा आहे. तर पहा, बेसिक कन्सेप्टमध्ये आपण पहिल्यांदा पॉईंट पाहूया की कोऑर्डिनेशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये नंबर ऑफ केमिकल्स म्हणजे हार्मोन सिक्रेशन होत असतं, की ज्याला केमिकल मेसेंजर किंवा केमिकल सिग्नल्स असंही म्हणतो. हे जे केमिकल सिग्नल्स आहेत हे 4 प्रकारचे केमिकल सिग्नल्स असतात, की ज्याच्यामध्ये एखादी सेल स्टिम्युलेट होत असते, म्हणजे स्वतः सेलला स्टिम्युलेट केलं जातं, किंवा एखादी नेबरिंग सेल किंवा एखादा ऑर्गन किंवा दुसरा एखादा ऑर्गॅनिझम सुद्धा काय होत असतो, स्टिम्युलेट होत असतो. त्याची जी नावं आहेत, म्हणजे हे जे केमिकल सिग्नल्स आहेत याचे जे टाईप आहेत ते 4 आहेत. ते पहा ते कोणकोणते. तर पहिला जो प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं ऑटोक्राइन्स असं म्हटलं जातं. ऑटोक्राइन्स हा जो केमिकल सिग्नल्स आहे की ज्याच्यामध्ये सेल जी हार्मोन सिक्रेट करणार आहे किंवा केमिकल सिक्रेट करणार आहे ही स्वतःला स्टिम्युलेट करते, म्हणून याला म्हटलं जातं सेल सिक्रेशन विच स्टिम्युलेट इट सेल्फ, की सेलच्या सिक्रेशनमुळे स्वतःलाच काय होत असतं, स्टिम्युलेशन मिळत असतं, ज्याला म्हटलं जातं ऑटोक्राइन्स असं म्हटलं जातं. 2 नंबरला आहे पॅराक्राइन्स, की ज्याच्यामध्ये जी सेल केमिकल सिक्रेशन करणार आहे त्याचं जे स्टिम्युलेशन आहे हे नेबरिंग सेल्सला असणार आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये नंबर ऑफ सेल्स आहेत, ह्या सेलच्या ग्रुपमुळे टिश्यू सुद्धा तयार होतो, म्हणजे सेलच्या जवळ दुसरी सेल असणार आहे, ह्या सेलला काय होणार आहे, स्टिम्युलेशन मिळणार आहे. तो जो प्रकार आहे त्याला पॅराक्राइन्स असं म्हटलं जातं. 3 नंबरला आहे एंडोक्राइन्स, की ज्याच्यामध्ये लॉंग जे काही डिस्टन्सिव्ह म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये एक सेल आणि दुसरी सेल यांच्यामध्ये काय आहे,
खूप डिस्टन्स आहे, याला म्हटलं जातं डिस्टन्स सेल असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या सेल केमिकलचं सिक्रेशन करणार आहे त्याचं स्टिम्युलेशन हे डिस्टन्ट सेलवरती जर होत असेल तर त्याला म्हटलं जातं एंडोक्राईन्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे जो अतिशय महत्त्वाचा आणि रिप्रोडक्शन टॉपिकमध्ये सुद्धा याचा आपल्याला उपयोग होणार आहे, असं एक केमिकल सिक्रेशन आहे ज्याला म्हटलं जातं फेरोमोन्स असं म्हटलं जातं, विच स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे एक ऑर्गॅनिझम ह्या केमिकलचं सिक्रेशन करतो आणि त्याचा इफेक्ट हा दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती होतो, असं जे सिक्रेशन आहे ज्याला म्हटलं जातं फेरोमोन्स असं म्हटलं जातं. तर पहा, सेक्स डिटर्मिनेशन या टॉपिकमध्ये तुम्ही हा कन्सेप्ट क्लिअर करणार आहात की काही ॲनिमल हे स्टराईल असतात पण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन हे होत असतं, पण हे रिप्रोडक्शन फेरोमोन्सच्या मदतीनं होत असतं. हे एक हार्मोन आहे की ज्याच्यामध्ये सेक्स्युअल मेटिंग पर्पजसाठी या हार्मोनचा उपयोग केला जातो. तर याच्यावरती हा पार्ट आपल्यासाठी नवीन आहे, जो रिवाइज्ड सिलेबस आहे की याच्यामध्ये हा कन्सेप्ट नव्याने इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यामुळे मे बी याच्यावरती क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. पण लास्ट सिलेबसमध्ये किंवा जो काही ओल्ड सिलेबसमध्ये होता की याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह पर्पजसाठी फेरोमोन्सचं जे फंक्शन्स आहे ते एक्सप्लेन केलेलं होतं की जो काय करतो, एक ऑर्गॅनिझमने हे सिक्रेशन केलं, इट स्टिम्युलेट्स अदर ऑर्गॅनिझम. अदर ऑर्गॅनिझमला याच्यामध्ये काय होतं, स्टिम्युलेशन मिळतं, म्हणजे त्याचे सेक्स्युअल बिहेवियर याच्यामध्ये चेंजेस होतात. हे फक्त सेक्स्युअल रिप्रोडक्शनसाठी नाही, तर त्याचे इम्पॉर्टन्स मी दिलेले आहेत खाली की पहा की याच्यामध्ये जे काही फेरोमोन्सचं जे काही ऑपरेशन्स आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्याला की फक्त म्हणजे स्पेसिफिक स्पेसिसमध्ये नाही तर काही मेंबर ऑफ स्पेसिसमध्ये होत असतं की म्हणून याला म्हटलं जातं सोशल हार्मोन असं म्हटलं जातं. सोशल हार्मोनमध्ये इथं काय होतं, चेंज ऑफ मेटिंग बिटवीन द सेक्स, हा पॉईंट मी आधीच क्लिअर केला. म्हणूनच याला एक मेटिंग हार्मोन असंही म्हटलं जातं. एक ऑर्गॅनिझमनं सिक्रेट केलं की दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये सेम स्पेसिसमधल्या यांच्यामध्ये काय होऊ शकतं, सेक्स्युअल बिहेवियर किंवा ज्याला चेंजेस असं म्हणू, अशा पद्धतीचे चेंजेस हे पाहायला मिळतात आणि ज्याच्यामुळे काय होतं, फर्टिलायझेशन हे होऊ शकतं. म्हणून फेरोमोन्स याला एक सोशल हार्मोन असंही म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे की काही इन्सेक्ट असे आहेत की ते सुद्धा हे काय करतात, हे हार्मोनचं सिक्रेशन करतात. आता इन्सेक्टमध्ये काही सोशल इन्सेक्ट आहेत, म्हणजे जे सोशल इन्सेक्टमध्ये ज्याच्या आपल्याला माहिती आहे की मुंग्यांचं वारूळ आहे ज्याला आपण अँट असं म्हणतो, की पहा जात असताना त्या ग्रुपनी दिसत असतात, बरोबर, एकाबरोबर एक पाठीमागं हे यांचा ग्रुप असा चाललेला असतो. हे असं का होतं, तर यांच्या बॉडीमधून सुद्धा अशा पद्धतीचे हार्मोनचं किंवा केमिकलचं सिक्रेशन होतं आणि या सिक्रेशनमुळं जो सिग्नल एकाकडून दुसऱ्याकडे पास होतो त्यामुळे ते एकत्र जमतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सोशल ॲनिमल्स असं म्हणतो की ज्याच्यामुळं सगळ्याच ॲक्टिव्हिटी हा काय होत असतात, म्हणजे सोशली होत असतात, म्हणून त्यांना सोशल ॲनिमल असंही म्हटलं जातं. पण एकत्र येण्याची जी प्रोसेस आहे ती नेमकी कशामुळे होत असते, तर या फेरोमोन्समुळे होत असते. आता हे एकत्र कशासाठी येतात, समजा एखादी मुंगी जर पुढे गेली आणि तिला जर काय एखादा धान्याचा जर साठा जर दिसला तर तिच्याकडून या हार्मोनचं सिक्रेशन होणार आहे. हे हार्मोन स्प्रेड होत जाणार आहे ठराविक एरियामध्ये आणि त्या एरियामध्ये जितके काही सेम स्पेसिसमधले ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांच्यावरती याचा इफेक्ट होणार आहे ते सगळे एकत्र येणार आहेत. म्हणजे जेव्हा त्यांना फूडची गरज असेल किंवा फूडचा सोर्स त्यांना सापडेल तेव्हा ते एकत्र येतील आणि त्याच्याच सोबत जर काही नॅचरल कॅलॅमिटीज किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूजमध्ये असा जर प्रकार जर घडला की त्याच्यामध्ये वॉर्न ऑफ डेंजर, म्हणजे एखाद्या धोक्याची जी घंटा आहे असं जेव्हा एखाद्या अँटला समजणार आहे तेव्हा सुद्धा काय होणार आहे, फेरो हार्मोनचं सिक्रेशन होणार आहे आणि त्यामुळे हा जो मेसेज आहे हा सुद्धा इतर त्यांच्याच ग्रुपमधल्याच म्हणजे सेम स्पेसिसमधल्या ऑर्गॅनिझममध्ये हा स्प्रेड होत जाणार आहे. म्हणजे हा एक आहे. दुसरा इम्पॉर्टन्स आहे की सोशल जे काही इन्सेक्ट आहेत यांच्यामध्ये या फेरो हार्मोनच्या सिक्रेशनमुळे एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमला हे स्टिम्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर एक मजेशीर एक्झाम्पल आहे की आपल्याला माहिती आहे, तुम्ही ॲनिमल हजबंड्रीमध्ये हा पॉईंट पाहणार आहात की ज्याला असं म्हटलं जातं बी किपिंग ही एक प्रोसेस आहे. म्हणजेच जो अप्लाइड सिलेबस आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करू शकतो की ज्याच्यामध्ये डेअरी आहे, पोल्ट्री आहे, सेरिकल्चर आहे, एपिकल्चर आहे आणि याच्यामध्ये बी किपिंग हा एक पॉईंट आहे एपिकल्चरमधला. तर याच्यामध्ये आपल्याला तुम्ही स्ट्रक्चर शिकणार आहात की ज्याला आपण मधाचं पोळं असं म्हणतो की या पोळ्यामध्ये एकच राणी माशी असते, बाकी सगळ्या वर्कर्स असतात आणि एक ड्रोन असतो, अशी एक यांचं ठरलेलं असतं म्हणजे या कॉलनीमध्ये नेमकं कोण राहणार. पण आपल्याला इतके दिवस फार मोठा प्रश्न आहे की त्या कॉलनीमध्ये फक्त एकच क्वीन का असते. तर याचं कारण काय आहे की याच्यामध्ये फेरो हार्मोनचं सिक्रेशन होत असतं. तर पहा याच्यामध्ये लिहिलेलं आहे
की या कॉलनीमध्ये ज्या काही वर्कर बीज असतात ह्या सगळ्या स्टराईल असतात की ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. फक्त याने काय करायचं असतं, नेक्टरचं कलेक्शन करायचं असतं आणि ते जे काही क्वीन आहे, जे काही एग लेईंगचं काम करणार आहे त्यांना न्यूट्रिटिव्ह देणं आणि त्याच्याचबरोबर वॅक्स फॉर्मेशन करणं, ही प्रोसेस ही आहे वर्करची आहे. ह्या सगळ्या स्टराईल असतात. कारण का ह्या स्टराईल का होतात, तर क्वीन करून एक अँटी स्टराईल फॅक्टरचं सिक्रेशन होत असतं. हे म्हणजे कोण आहे, फेरो हार्मोन्स आहे. आणि या अँटी स्टराईल फॅक्टरमुळे जोपर्यंत त्या हायमध्ये, बी हायमध्ये किंवा मधाच्या पोळ्यामध्ये जोपर्यंत क्वीन आहे तोपर्यंत कोणतीही वर्कर ही क्वीन होत नाही. त्या सगळ्या काय राहतात, स्टराईल राहतात. आणि जेव्हा त्या मधाच्या पोळ्याची साईज वाढते, म्हणजेच वर्कर बीची संख्या वाढते, तेव्हा हे जे फेरो हार्मोन्स आहे हे डायलेट्स होतं, म्हणजे त्याचा इफेक्ट कमी होतो आणि त्यामुळे सेकंड क्वीन काय होत असते, तयार होत असते. म्हणजे जोपर्यंत फेरो हार्मोनचं सिक्रेशन किंवा त्याचा इफेक्ट आहे तोपर्यंत सेकंड क्वीन तयार होत नाही. याचा इफेक्ट जेव्हा न्यूट्रलाइज होतो तेव्हा सेकंड क्वीन ही तयार होत असते. म्हणजे हे एक प्रकारचं काय आहे, फेरो हार्मोनचं फंक्शन आहे की ज्याच्यामध्ये एका बी हाईव्हमध्ये नंबर ऑफ वर्कर्स असतात, ज्या स्टराईल असतात. कारण का क्वीन ही काय करत असते, अशा पद्धतीचं केमिकलचं सिक्रेशन करत असते. त्यामुळं नेमकं त्या स्टराईल होतात म्हणजे काय, तर त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जी काही ओव्हरी आहे, या ओव्हरीमध्ये जे काही फॉलिकलची ग्रोथ व्हायला पाहिजे, या फॉलिकलची ग्रोथ होत नाही. त्यामुळे एक फॉर्मेशन होत नाही. म्हणजेच ह्या नेमक्या काय राहतात, स्टराईलसाठी किंवा स्टराईल या कंडिशनमध्ये त्या जातात. हे झालं फेरो हार्मोन्स. आता हा पार्ट आपल्यासाठी नवीन आहे, त्यामुळे बोर्ड एक्झाममध्ये आपल्यासाठी याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे झालं केमिकल सिग्नलचे टाइप्स आणि त्याच्यानंतर फेरो हार्मोन्स बद्दल ॲप्लिकेशन्स. त्याच्यानंतर एंडोक्राईन सिस्टीममध्ये जसं सांगितलं की ना आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम आहे, तशीच एंडोक्राईन सिस्टीम आहे. ही एंडोक्राईन सिस्टीम हार्मोनचं सिक्रेशन करत असते. आता पहा, हार्मोनचं सिक्रेशन हे डायरेक्ट ब्लडमध्ये येत असतं. कोणतीही ग्लँड जेव्हा हार्मोनचं सिक्रेशन करते, आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारच्या ग्लँड आहेत, एंडोक्राईन ग्लँड आणि एक्झोक्राईन ग्लँड. तर एंडोक्राईन ग्लँड ह्याच फक्त हार्मोन सिक्रेशनचं काम करतात. एक्झोक्राईन ग्लँड ह्या एन्झाईम सिक्रेशनचं काम करत असतात. एंडोक्राईन ग्लँडला डक्टलेस ग्लँड असं म्हटलं जातं. याचाच अर्थ त्यांच्याकडे स्टोरेज युनिट नाही. त्यामुळं जे ग्लँड हार्मोन सिक्रेशन करणार आहे हे डायरेक्टली ब्लडमध्ये येत असतं आणि ब्लड करून ते टार्गेट ऑर्गनकडे जात असतं. म्हणजे ब्लडमध्ये हार्मोन्स प्रेझेंट आहेत याचा अर्थ इतर सेलला त्याच्यापासून नुकसान किंवा फायदा आहे असं नाही. जर टार्गेट ऑर्गन आहे, फॉर एक्झाम्पल की ज्याच्यामुळे आपण ग्रोथ हार्मोन जर घेतलं तर या ग्रोथ हार्मोनचा इम्पॅक्ट हा सेल आणि मसलवरतीच होणार आहे की ज्याच्यामध्ये आपली ग्रोथ होणार आहे आणि डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे ज्या कामासाठी ते हार्मोन सिक्रेट होणार आहे, फॉर एक्झाम्पल इस्ट्रोजन सिक्रेशन, प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन, हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी आहे. त्याचा उपयोग किंवा त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा इफेक्ट आहे हा त्या टार्गेट ऑर्गन्सशीच काय असतो, लिमिटेड असतो. इतर कोणत्याही ऑर्गनवरती त्याचा इफेक्ट होत नाही. म्हणून याला टार्गेट बेस हार्मोन असंही म्हटलं जातं. यांच्याकडे स्टोरेज युनिट नाही, डायरेक्टली हे ब्लडमध्ये काय येणार आहेत, मिक्स होणार आहेत. हे झालं हार्मोनच्या बाबतीमध्ये. पण नेचर ऑफ हार्मोन्समध्ये आपल्याला एक पॉईंट पाहायचा आहे की आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोन सिक्रेट होतात की ज्याच्यामध्ये काही हार्मोन्स हे अमाइन्स आहेत, काहींच्यामध्ये अमिनो ॲसिड्स आहेत, काही हे प्रोटीनियस आहेत, काही लिपिड बेस आहेत, तर काही काय आहेत, स्टिरॉइड आहेत. त्याच्यापैकी आता हा जो सगळा पार्ट आहे हा पाठांतराचा आहे. पण त्याच्यापैकी की जर आपण प्रत्येक ग्लँड आणि त्याचं हार्मोन जर पाहिलं तर आपल्याला हा चार्ट पाठ करावा लागत नाही. तर आपल्याला त्या ग्लँड सोबत ते हार्मोन नेमकं कोणत्या प्रकारामध्ये येतं हा पॉईंट क्लिअर होतो. आतापर्यंत आपण इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन जे काही सेक्स हार्मोन पाहिलेले आहेत हे सगळे स्टिरॉइड हार्मोन आहेत. म्हणजे हा एक पॉईंट आपल्याला इथे क्लिअर झाला की स्टिरॉइड हार्मोन यालाच सेक्स हार्मोन असं म्हटलं जातं. जे प्रोटीनियस आहेत किंवा लिपिड बेस आहेत हे हार्मोन आपण पुढे पाहणार आहोत. आता आपण म्हणजे हा झाला पार्ट नेचर ऑफ हार्मोन्स. त्यानंतर आपण हार्मोनच्या काही प्रॉपर्टीज पाहूया. आपल्या बॉडीमध्ये जी एंडोक्राईन सिस्टीम हार्मोन सिक्रेशनचं काम करते, हे जे हार्मोन सिक्रेशन आहे अगदी लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये सिक्रेट होत असतं. पण त्याचा जो इफेक्ट असतो तो काय असतो, फास्ट असतो आणि त्याच्याचबरोबर लॉंग लास्टिंग सुद्धा असू शकतो. म्हणजे हार्मोन जे काही बॉडीला इथं ॲक्टिव्हिटीसाठी, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी ज्या हार्मोनची गरज असते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फार जास्त असावं असं नाही. तर लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये सुद्धा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या होत असतात. त्याच्याचबरोबर हार्मोन्सचं एक महत्त्वाचं फंक्शन आहे की ते ॲक्ट्स ॲज अ रेग्युलेटर. म्हणजे हार्मोन्स हे रेग्युलेशनचं काम करतात. म्हणजेच
एखादी ऍक्टिव्हिटी स्टार्ट करणं आणि नंतर ती स्टॉप करणं, म्हणजे एखाद्या सेलला स्टिम्युलेट करणं किंवा इनहिबिट करणं त्याच्या ऍक्टिव्हिटीसाठी. जसं की आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये हार्टला स्टिम्युलेट केलं जातं की ज्याच्यामध्ये ॲड्रिनॅलिनचं सिक्रेशन होतं, त्यामुळे हार्ट ऍक्टिव्हिटी वाढतात. पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी ह्या ऍक्टिव्हिटीला इनिव्हेट करतात की ज्याच्यामध्ये कॉलिनेस्टरेज सिक्रेशन होत असतं. अशाच पद्धतीनं हे जे काही हार्मोन्स आहेत हे रेग्युलेटर्स म्हणून काम करतात की ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी स्टार्ट करणं आणि स्टॉप करणं, यालाच म्हटलं जातं रेग्युलेशन असं म्हटलं जातं. पुढे जे काही इंटरनल रिसेप्टर्स आहेत, म्हणजे काही हार्मोन्स हे प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असलेले जे काही रिसेप्टर ऑर्गन्स आहेत त्यांच्याबरोबर बाइंड करतात आणि टार्गेट सेललाच काय होत असतं, त्यांचा इम्पॅक्ट होत असतो. काही हार्मोन्स हे सेलच्या आतमध्ये एंट्री घेतात, म्हणून ते म्हटलं जातं इंटर द न्यूक्लियस, आणि त्याचं जे इंटरॅक्शन आहे हे कोणासोबत होत असतं, जीन सोबत होत असतं. जे हार्मोन सेल फक्त एंट्री करतात सेलमध्ये, म्हणजे या सेलमध्ये सायटोप्लाझममध्ये मे बी त्यांचे काय असतात, रिसेप्टर ऑर्गन्स असतात. बाकी जे सेल आहेत इंटरॅक्ट विथ रिसेप्टर, म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती रिसेप्टर्स मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात आणि त्यांचं जे इंटरॅक्शन आहे हे एखादी टार्गेट सेल असू शकते. त्याच्यानंतर आहे की हार्मोनचे सुद्धा डिसऑर्डर्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणजे माहीत असलेला हार्मोन आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. थायरॉइडचा प्रॉब्लेम म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये एक थायरॉइड ग्लँड आहे, ही थायरॉक्सिनचं सिक्रेशन करते. हे सिक्रेशन जेव्हा वाढतं तेव्हा त्याला हायपर सिक्रेशन असं म्हटलं जातं. हे सिक्रेशन जेव्हा कमी होतं तेव्हा त्याला म्हटलं जातं हायपो सिक्रेशन. म्हणजे कोणतीही ग्लँड, म्हणजे एंडोक्राइन ग्लँड ही जेव्हा हार्मोनचं सिक्रेशन हे जास्त प्रमाणामध्ये करते तेव्हा त्याला हायपर, आणि कमी करते तेव्हा त्याला हायपो सिक्रेशन. ह्या दोन्ही कंडिशन ह्या काय आहेत, डिसऑर्डर्स ऑफ हार्मोन्स आहेत किंवा एंडोक्राइन ग्लँड्स आहेत. म्हणजे एंडोक्राइन ग्लँडचे जेव्हा आपण डिसऑर्डर्स पाहणार आहोत प्रत्येक ग्लँडच्या बाबतीमध्ये, म्हणजे कोणत्याही ग्लँडमध्ये डिसऑर्डर नाहीत असा पॉईंटच नाही की ज्याच्यामध्ये हायपर आणि हायपो सिक्रेशन होतच राहतं आणि त्यामुळे बॉडीवरती नेमका काय याचा काय होत असतो, सिम्पटम्स दिसतात, काय इफेक्ट होत असतो, कोणती सिस्टीम डॅमेज होत असते, याला म्हटलं जातं डिसऑर्डर्स. त्याच्यानंतर एकदा सिक्रेट झालेलं जे काही हार्मोन आहे हे जेव्हा ब्लडमध्ये येतं तेव्हा ते टार्गेट ऑर्गनकडे जातं. काम संपल्यानंतर जे काही शिल्लक राहिलेलं आहे किंवा जे रिलीज झालेलं जे हार्मोन आहे हे आपल्याला परत पुन्हा वापरता येत नाही, म्हणजे आपल्या बॉडी हे आपण ठरवत नाही, पण जे काही हार्मोन सिक्रेट झालेलं आहे हे रियूज कॅनॉट बी रियूज, हे पुढच्या प्रोसेससाठी वापरलं जात नाही. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये कुठेही हार्मोनचं स्टोरेज होत नाही. जसं एन्झाईमचं स्टोरेज होतं हे पुन्हा काय केलं जातं, स्टोरेजमधून वापरलं जाऊ शकतं, पण इथं हे हार्मोन हे स्टोरेजमधून वापरलं जात नाही किंवा त्याचा रियूज सुद्धा होत नाही. पर्टिक्युलर ॲक्शनसाठी पर्टिक्युलर हार्मोन हे ॲट दॅट टाईम हे काय होत असतं, सिक्रेट होत असतं. म्हणूनच याला म्हणलेलं आहे कोऑर्डिनेशन. म्हणजे नर्वस सिस्टीम आणि त्याच्यानंतर एंडोक्राइन सिस्टीम ही कोऑर्डिनेशन मॅनरने काम करत असतात. त्यामुळेच आपल्या बॉडीमधल्या सगळ्या व्हायटल ॲक्टिव्हिटीज असतील, मग त्याच्यामध्ये मायनर ॲक्टिव्हिटीज सुद्धा काय केल्या जातात, कंट्रोल करण्याचं काम ह्या दोन्ही सिस्टीम कोऑर्डिनेशन मॅनरने काम करतात. जेव्हा टॉपिक सुरू होतो आणि आपण कोऑर्डिनेशनचं मिनिंग जेव्हा आपल्याला समजून सांगायचं असतं तेव्हा ते सांगत असताना प्रत्येकाला समजेल असं नाही, पण कंट्रोलचा पार्ट समजल्यानंतर आणि कोऑर्डिनेशनमधलं एंडोक्राइन सिस्टीम समजल्यानंतर आपल्याला नेमका कोऑर्डिनेशनचा पार्ट इथं काय होतो, क्लिअर होतो. त्याच्यानंतर आहे हे जे हार्मोनचं जे काही रेग्युलेशन आहे हे दोन मेकॅनिझमनी कंट्रोल केलं जातं. याला म्हटलं जातं रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. आता पहा, हे पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम काय आहे किंवा निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम काय आहे हे आपण पर्टिक्युलर एखाद्या ग्लँडमध्ये हे एक्झाम्पल पाहणारच आहोत. पण इथं हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅकवरती आपल्याला बोर्ड एक्झामसाठी 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथं एक मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते की आपली थायरॉइड ग्लँड जी थायरॉक्सिनचं सिक्रेशन करते. थायरॉक्सिन सिक्रेशन हे नेमकं काय आहे, आपल्या बॉडीमधल्या बेसल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी काम करतात. पण हे सिक्रेशन जेव्हा जास्त होतं, जेव्हा नॉर्मल रेंजपेक्षा हे सिक्रेशन जास्त होतं की ज्याला आपण हायपर सिक्रेशन असं म्हणतो, या हायपर सिक्रेशनमुळे प्रॉब्लेम काय होतो, ही सेल स्वतःला स्टिम्युलेट करते आणि ही सेल स्वतः काय करते, हायपोथॅलॅमसला स्टिम्युलेट करते की ज्याच्यामध्ये थायरॉइड रिलीजिंग जे हार्मोन आहे जे हायपोथॅलॅमस ला स्टिम्युलेट केलं जातं. हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतो, पिट्युटरी ग्लँड पुन्हा थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करते आणि हे जे थायरॉक्सिनचं हार्मोन आहे ज्याची लेवल वाढली होती ती कमी करायला सांगते.
म्हणजे थायरॉइड ग्लँडला समजतं की आपली लेवल जास्त झालेली आहे, पण स्वतः याच्यामध्ये ती काही करू शकत नाही, म्हणजे स्वतःचं सिक्रेशन कमी करता येत नाही. तर ही ऑर्डर, हा वे हा कोणाचा असतो? थायरॉइड ग्लँड हायपोथॅलॅमसला स्टिम्युलेट करणार विथ द हेल्प ऑफ केमिकल मेसेंजर, म्हणजेच हार्मोन सिक्रेशनमुळे हायपोथॅलॅमस रिलीजिंग फॅक्टर सिक्रेट करणार. रिलीजिंग फॅक्टरमुळं ज्याला म्हटलं जातं पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन मिळणार, आणि पिट्युटरी ग्लँड ही थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करते, आणि थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे थायरॉइड ग्लँडचं सिक्रिशन की ज्याला थायरॉक्सिन आहे हे काय होतं? कमी होतं. याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. तशाच पद्धतीनं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आहे. जेव्हा थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन हे कमी होतं तेव्हा थायरॉइड ग्लँड पुन्हा हायपोथॅलॅमसला स्टिम्युलेट करणार, हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडला, पिट्युटरी ग्लँड थायरॉइड ग्लँडला, आणि हे सिक्रेशन वाढवण्याचा मेसेज मिळणार. हा झाला निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. हे दोन्ही फीडबॅक मेकॅनिझम आपल्या चांगल्या पद्धतीनं आपण जेव्हा थायरॉइड ग्लँड हा पॉईंट स्टार्ट करू तेव्हा आपल्याला समजणार आहेत. त्यानंतर हे झाले प्रॉपर्टीज किंवा ज्याला आपण म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हार्मोन्स. त्याच्यानंतर हार्मोनचे दोन मेकॅनिझम आहेत की ज्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन आणि त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेनच्या आतला जो पार्ट आहे, असे दोन मेकॅनिझम आहेत हे आपण